नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, काल बारामतीमध्ये एक जनसन्मान सभा झाली राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची। या सभेमध्ये शरद पवारांचं एक प्रकारे अनुकरण करतच अजितदादांनी भर पावसामध्ये भाषण केलं आणि त्यावेळी व्यासपीठावरती छगन भुजबळ सुद्धा होते। ते एक भाषण संपल्यानंतर ते निघाले, पण प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना आग्रहपूर्वक हाताला धरून बोलायला लावलं आणि बोलल्यानंतर त्यांनी काही आरोप केले। या आरोपामध्ये मुख्य टार्गेट होते ते राष्ट्रवादीचे संस्थापक, महाराष्ट्राचे एक मोठे नेते, देशातले एक मोठे नेते शरद पवार यांच्यावरती सातत्याने छगन भुजबळ टीका करत आले गेले वर्ष दीड वर्ष। म्हणजे ज्या क्षणी अजितदादा पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्याशी गद्दारी केली आणि त्यांना साथ दिली प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांनी। त्या छगन भुजबळांनी काल बारामतीच्या सभेत सांगितलं की आरक्षणाबाबत सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते, मात्र त्यावेळी बारामतीतून कुणाचा तरी फोन आला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला। आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्याऐवजी विरोधकांना काहीतरी सल्ले देऊन महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जात आहे। म्हणजे छगन भुजबळांना इथे म्हणायचे की तो फोन बारामतीतून म्हणजे शरद पवारांनी फोन केला आणि शरद पवार त्यावेळी बारामतीत होते का नाही मला माहिती आहे, पण शरद पवारांनी तो फोन केला असंच त्यांना म्हणायचं छगन भुजबळांना। आणि ते पेटवा पेटवीचा बदसल्ला देऊन पेटवा पेटवीचा महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जाते, म्हणजे शरद पवार करतायत असा गंभीर आरोप जे छगन भुजबळ काल करत होते ते तिकडनं तडक निघाले आणि मुंबईत येऊन शरद पवारांना भेटले। त्यापूर्वी बारामतीतलं त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं वाक्य आहे का की बारामती सर्व समाजाचे लोक आहेत, या सगळ्यांची जशी सुनेत्रा पवारांना मतं दिली तशी सुप्रियाताईंना दिली, या सगळ्यांचे संरक्षण करणे तुमचे काम नाही का? तुमचा राग दादांवर माझ्यावर असेल, पण ओबीसींनी काय घोडं मारले, राज्यातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी मुद्दाम यायचं नाही, हे योग्य नाही। आता छगन भुजबळ असं म्हणतात की जी मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली होती त्या बैठकीला जितेंद्र आव्हाड, वडेट्टीवार सगळ्यांना विरोधी पक्षाच्या सगळ्या काँग्रेसच्या, शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना बोलवलं होतं, म्हणजे उद्धव ठाकरेंचं, पण कोणीच आलं नाही आणि कोणी आलं नाही। आणि ते म्हणतायत की शरद पवारांना सुद्धा आव्हाडांना सांगितलं होतं की पवारांनी सुद्धा यावं, पवारांनी जर यावं असं वाटत होतं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून किंवा त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना या म्हणून सांगायला पाहिजे। ते सांगितलं नाही त्यांनी। आव्हाडांना निरोप देऊन शरद पवारांनी तिथे यावं अशी अपेक्षा आहे का छगन भुजबळांची? आणि आज मात्र भुजबळ ज्या शरद पवार पेटवा पेटवीचा उद्योग करतात असं एक प्रकारे छगन भुजबळ म्हणतायत, त्यांच्यावरती अनेक आरोप करतायत ते त्यांना जाऊन भेटले आज आणि म्हणाले की महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडत चाललेला आहे, महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडणं लागलेली आहेत आणि मग एकमेकांच्या दुकानावरती, व्यापारावरती, व्यवहारावरती बहिष्कार टाकणं इतकं खालपर्यंत हे चाललेलं आहे आणि महाराष्ट्रातली परिस्थिती मोठी विचित्र झालेली आहे आणि यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी करावं असं मला वाटतं। आणि ते असं म्हणाले की हा सामाजिक प्रश्न आहे, हा राजकीय प्रश्न नाही, मला या प्रश्नावर राजकारण करायचंच नाही। आणि ते असं म्हणाले की मी इथे येण्यापूर्वी फक्त प्रफुल्ल पटेलांना सांगितलं की मी शरद पवारांना भेटायला जातो, विदाऊट अपॉइंटमेंट मी भेटायला गेलो। आणि त्यानंतर मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हाही ते म्हणाले की मी फक्त प्रफुल्लबाईंना सांगितलं होतं की मी असं जातोय आणि शरद पवार फक्त त्यांच्या घरी मुंबईतल्या आहेत एवढंच मी खात्री करून घेतली आणि आयत्या वेळी जाऊन भेटलो, त्यांना थोडा वेळ ताटकळत बसावं लागलं, हे ठीक आहे। पण ते असं म्हणाले की फक्त प्रफुल्लबाईंना मी भेटलो, सांगितलं। आणि मात्र अजितदादांना आणि तटकरेंनाही त्यांनी सांगितलं होतं असं कोण म्हणालं की अजितदादा गटाचा एक प्रवक्ता म्हणाला की त्यांनाही त्यांनी सांगितलं होतं। मग खरं काय? प्रफुल्लबाईंना एकट्याला सांगायचं
आणि ज्या मंत्रिमंडळात आपण आहोत, जे आपले उपमुख्यमंत्री आहेत, ते अजितदादांना सांगायचं नाही, आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना सांगायचं नाही, हा काय प्रकार आहे? मग सांगितलं का नाही? दोन वेगवेगळ्या व्हर्शन्स याच्यामध्ये दिसत आहेत. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रात सामाजिक सलोखा निर्माण व्हायला पाहिजे, तणाव निर्माण झाला आहे, हे त्यांना आत्ता कळलं. म्हणजे इतके दिवस जवळ वर्षभर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांची जाहीर ताणाताणी सुरू आहे आणि भुजबळ त्यांच्यावरती अनेक प्रकारची टीका करतायत, जरांगे पाटलांवरती अत्यंत जहरी टीका करतायत. तेव्हा त्यांना असं वाटलं नाही की असं आपण करू नये, आपणच तणाव निर्माण करतोय. म्हणजे तणाव कोणी निर्माण केला? तुम्ही. छगन भुजबळ, तुम्ही तणाव निर्माण करण्यामध्ये तुम्ही एक प्रमुख त्यामध्ये भिडू आहात, तुम्ही प्लेयर आहात पहिले त्याच्यातले. काय म्हणाले होते भुजबळ? मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाबद्दल आकलन शून्य आहे, जरांगेंना अराजक निर्माण करायचा हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या त्याला जरांगे जबाबदार आहेत. जरांगे पाटील महाराष्ट्राला काळीमा आहे, या भूताला सरकार का घाबरत आहे हे कळत नाही, अशी विधानं ते म्हणाले. आणि पुढे म्हणाले भुजबळ की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते म्हणाले की म्हणजे लक्ष्मण हाकेंचं उपोषण मिटवायला ते गेले होते भुजबळ. तेव्हा लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला इशारा दिला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही शिव्या खाता, या भूताला वेळीच बंधन घालावे आणि बाटलीत बंद करून समुद्रात फेकून द्यावं, असं हाके म्हणाले. लक्ष्मण हाके ज्यांचं उपोषण मिटवायला स्वतः भुजबळ गेले होते. ते लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचे एक नेते आणि त्यांच्या मागे भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा हाके सांगलीला तिथे सभेला गेले तेव्हा त्यांच्या सभेला काहीच गर्दी नव्हती आणि जरांगेंच्या सभांना तर प्रचंड गर्दी होती. म्हणजे लक्ष्मण हाके हा तुम्ही एक नेता म्हणून उभा केला तरी त्यांना काहीच पाठिंबा मिळत नाही, हे स्पष्ट दिसतंय. आणि मग छगन भुजबळांना तुम्ही मैदानात उतरवले असं दिसतंय का? माहीत नाही मला. पण छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये काय काय झालेली होती काय म्हणतात चकमक, ती बघा तुम्ही. जरांगे असं म्हणाले की राज्यात ही परिस्थिती पहिल्यांदा भुजबळांनीच निर्माण केली, तणावाची. सर्वात आधी कोयत्याची भाषा त्यांनी वापरली आणि तिथूनच हे सगळं सुरू झालं. अंबडच्या मेळाव्यात हातपाय तोडण्याची भाषा भुजबळांनी केली. गोरगरीब मराठा ओबीसी संपावे हा त्यांचा हेतू आहे, जरांगे म्हणतात नाही. मग ते म्हणाले जरांगेंच्या तोंडातली भाषा म्हणजे ते एकेरीवरती येऊन भुजबळांबद्दल बोलतायत किंवा अन्य लोकांबद्दल, ते योग्य नाही असं मी म्हटलेलं आहे. त्या भाषेचं समर्थन करत नाही. पण जरांगे एकेरीच कसं बोलले भुजबळांबद्दल बघा की हा ताटात खातो त्या ताटात थुंकतो. फडणवीसांनी जेलपासून वाचवले आणि मंत्रिपद दिलं तरी तो मागे फडणवीसांबद्दल भयानक बोलत होता. मोदींवरती, शिवसेनेवरती, पवारांवरती, मग जिथे जिथे ज्यांनी त्याला मदत केली, महायुतीत येण्यासाठी मोदींनी मदत केली, त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या मागे गेल्या, बाजूला झाल्या सगळ्या. शरद पवारांनी त्यांना शिवसेनेमधनं आणलं, त्यांच्या नावाने तो खडे फोडतो म्हणजे भुजबळ. ज्या बाळासाहेबांनी त्यांना मोठं केलं त्या बाळासाहेबांबद्दल खडे फोडत होते. अशा प्रकारची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते म्हणाले की भुजबळ पागल झाले आहेत, बैलाला इंजेक्शन द्यावं लागेल असंही जरांगे म्हणाले होते. भुजबळांनी 2 वर्ष तुरुंगात झुणका भाकर खाल्ली असं मनोज जरांगे म्हणाले. आता त्याला उत्तर देताना भुजबळ म्हणाले मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, मी कष्टाची भाकर खातो. आता भुजबळ कष्टाची भाकर खात होते. सुरुवातीला त्यांच्या करिअरच्या होती, पण पुढे भुजबळांवरती जे भयंकर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ती कष्टाची भाकर होती का? तुम्ही याचा विचार करा. आता ते असं म्हणाले की बघा भुजबळ मनोज जरांगेबद्दल लय फडफड करत होता, मग दगडाला शेंदूर लावून कुठला देव झाला तुझा असं जरांगेंबद्दल भुजबळ म्हणाले. तू माझ्या शेपटीवर परत पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस असंही छगन भुजबळ जरांगेंना म्हणाले. जरांगे तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला काही माहितीच नाही तुम्हाला आरक्षणाबद्दल. तर जरांगे म्हणाले की तू ओबीसींचं वाटोळ केलेस म्हणजे भुजबळांनी, तू गप्प बस, नादी लागू नकोस माझ्या, तुला बाहेर सगळे मिळून तुला बाहेर फेकून देतो असं जरांगे म्हणाले. ते ही चकमक झाली. आता दोन्ही बाजूने एकमेकावरती प्रतिहल्ले होत होते गेले वर्षभर.
त्यावेळी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडत नव्हतं असं छगन भुजबळांना वाटलं नाही. आपण असं समजू की मनोज जरांगे, बघा मनोज जरांगे हे राजकारणात आत्ता आलेले, ते यापूर्वी आरक्षणासाठी लढाई देत होते, पण वर्षभराच्या पूर्वी त्यांना माहीत नव्हते. आणि मनोज जरांगे हे छगन भुजबळांच्या पेक्षा खूप वयाने खूप कमी आहेत, अनुभवाने कमी आहेत. भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, राज्याच्या राजकारणात जवळजवळ 50 वर्ष त्यांनी काढलेली आहेत, मुंबईचे मेयर होते ते. तेव्हा अशा वेळी समजा मनोज जरांगेंनी समजा मर्यादा सोडली असं आपण म्हणू, तर भुजबळांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे होतं ना इतके दिवस, की मनोज जरांगे, तुम्हाला असं वाटतं नाही की मनोज जरांगे यांना सामाजिक वातावरणात सलोखा नको आहे समजा, असं तुम्हाला वाटतंय भुजबळ, तर तुम्ही शांतपणाने या समस्यांना तोंड द्यायला पाहिजे होतं. मनोज जरांगेंच्या विरोधात ज्या प्रकारची तुम्ही टीका केली तिचे समर्थनीय म्हणता येईल का? त्यामुळे जातीय आणि सामाजिक सलोखा बिघडत होता हे तुम्हाला वर्षभर कळत नव्हतं. त्यामुळे भुजबळ हे, मला सांगतो की भुजबळ हे एक नटसम्राट, नाना पाटेकर, निळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू यांच्यापेक्षा जास्त चांगला अभिनय ते करतात. अचानकपणे भुजबळ पवारांकडे जाऊन मला फार चिंता वाटते महाराष्ट्रातला जे काही वातावरण आहे त्यामुळे. एकमेकांच्या सगळ्या व्यवहारांवरती बहिष्कार टाकणं, काही जण तर म्हणतात की ओटी बेटी व्यवहार थांबणं, हे वाईट आहे आणि वाईट आहे, शंकाच नाही. पण वाईट गेल्या वर्षी 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी नव्हतं का? भुजबळांचा स्टँड, ज्यावेळी भुजबळ अजितदादांबरोबर इकडे गेले, महायुतीत गेले, तेव्हा भुजबळांनी पवित्रा बदलला. त्याच्या अगोदर जे भुजबळ ओबीसींच्या प्रश्नावरती, आरक्षणाच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाद घालत होते, त्यासाठी त्यांना दिवंगत हरी नरके यांची मदत मिळत होती, ते भुजबळ अचानकपणे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायला लागले. आधी अगदी हा जेव्हा प्रश्न निर्माण वाढला मराठा आणि ओबीसी, त्यामध्ये सुरुवातीला देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असून देखील मनोज जरांगे यांना आवर घालत नाहीत अशी भुजबळांची तक्रार होती. त्याच्या आधी तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी सोडवलाच नाही अशी तक्रार भुजबळ करत होते. मग ते म्हणायला लागले की देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगेंना आवरत नाही. मग लाठीमार जेव्हा झाला आणि मनोज जरांगेंचं नेतृत्व जेव्हा मोठं व्हायला लागलं, लोकप्रियता वाढायला लागली आणि अजून प्रचंड लोकप्रियता आहे त्यांची, अशा वेळी मग भुजबळ अचानकपणे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायला लागले. देवेंद्र फडणवीस जेव्हा जरांगेंना सपोर्ट मिळायला लागला, जरांगेंवरती लाठीमार झाला त्यांच्या समर्थकांवरती आणि मग वातावरण पेटलं. त्यावेळी अचानकपणे जरांगेंना सहानुभूती निर्माण व्हायला लागली आणि एकनाथ शिंदे यांचं त्यांना समर्थन आहे असं म्हटलं जात होतं. शरद पवार त्यांच्या मागे आहेत असे आरोप केले जात होते. पण शरद पवार यांनी स्पष्ट केलं की मी एकदाच त्यांना जाऊन भेटलो, जाहीरपणे भेटलो, त्यानंतर आमचं काहीही कॉन्टॅक्ट नाही, संभाषण नाही. पण शरद पवारांना टार्गेट करण्यात आलं की शरद पवार हे मराठा स्ट्रॉंगमन म्हणून म्हटलं जातं आणि म्हणून जरांगेंना त्यांचा पाठिंबा असा बिना आधार आरोप करण्यात आला. ज्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं पानिपत झालं अक्षरशः आणि जरांगेंनी आपली ताकद दाखवून दिली. ती ताकद दाखवून दिल्यानंतर हे हादरले. त्यानंतर सकाळ वर्तमानपत्रांनी, सकाळ मीडिया हाऊसनी एक सर्वे घेतला आता, त्यामध्येही असं दिसून आलं की महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळेल आणि यांना कल्पना आहे की वातावरण बदलते, अत्यंत महायुतीच्या विरोधात आहेत. भारतीय जनता पक्ष, शिंदे आणि अजितदादा, विशेषतः अजितदादांविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. आणि अशा वेळी आपल्याला या वातावरणामधनं यश मिळवायचं असेल तर मग लाडकी बहीण योजना आणण्यात आली. मग अजितदादांनी स्वतःची इमेज बदलण्यासाठी म्हणून अरोरा नावाचा एक इमेज बिल्डर जो आहे, इमेज बिल्डिंग करणारा, त्याची मदत घेतली. त्याला म्हणे 200 कोटी रुपये दिले. अजितदादा नवे जॅकेटं घालायला लागले. अजितदादा अतिशय खालच्या स्वरामध्ये अतिशय नम्र होऊन बोलायला लागले. आणि देवेंद्र फडणवीस काही काळ एकदम याच्यातनं बाजूला झाले आणि छगन भुजबळांना पुढे करण्यात आलं की आता बघा की याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे.
त्याच्या अगोदर विधानसभेचं जेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळी या मंडळींनी सत्ताधाऱ्यांनी अचानकपणे विरोधी पक्षांची बैठक बोलवली. त्याच्यावरती विरोधी पक्षांनी योग्यपणे बहिष्कार टाकण्याचा योग्य निर्णय घेतला असं मला स्पष्ट वाटतं. याचं कारण आहे की सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की मराठा ओबीसी प्रश्न कसा सोडवावा ही सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. ते काय म्हणत होते की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आम्ही आरक्षणाचे फायदे देऊ. त्यांना आरक्षणाचे फायदे दिले, पण सगळे सोयरे या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केलं आणि पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. 13 जुलैपर्यंतची मुदत दिली होती त्यांना, ती मुदत संपलेली आहे आणि मनोज जरांगेंनी आता पुन्हा आक्रमक पवित्रा धारण केला. आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग विधानसभेमध्ये या मंडळीने असं केलं की विरोधी पक्षांनी तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करावी. अरे सत्तेत कोण आहे? सत्तेत तुम्ही आहात. तुम्हाला काय करायचं ते करा ना तुम्ही. बघ, तुम्ही जेव्हा मनोज जरांगेंचं उपोषण चालू होतं तेव्हा मंत्री त्यांना भेटत होते, त्यांच्या मागण्या काही मागण्या स्वीकारत होते. त्यानंतर त्यांचा मोर्चा जवळजवळ मुंबईपर्यंत यायला लागला. तेव्हा नवी मुंबईत तो अडवून तिथे शिंद्यांनी घोषणा केली आणि सगळं क्रेडिट स्वतःकडे घेतलं. आणि तेव्हा प्रत्येक वेळी सांगण्यात येत होतं की हा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकशाही आघाडी सरकारला सोडवता आला नाही, महाविकास आघाडी सरकारला सोडवता नाही, आम्ही सोडवला. आणि विरोधकांनी म्हणजेच शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी या प्रश्नाचा बट्ट्याबोळ केला असं सातत्याने जे देवेंद्र फडणवीस सांगत होते आणि एकनाथ शिंदे सांगत होते. त्यावेळी अजितदादा विरोधी पक्षनेते होते आणि ते शिंदे आणि फडणवीसांवरती नाईलाजाने किंवा थोडी टीका करत होते. मग अजितदादा त्यांच्याबरोबर जाऊन बसले. अजूनही प्रश्न सुटत नाही. मनोज जरांगे आक्रमक झालेत. आता विधानसभेमध्ये जर आपली काशी झाली, वाट लागली आपली पूर्णपणे, महायुतीचं पूर्णपणे वाट लागली आणि सत्ता गेली तर काय करायचं. म्हणून मग आता शरद पवारांनी याच्या बघे मार्गदर्शन करावं असं म्हणतं. शरद पवारांनी जरांगेंना चूड लावली, जरांगेंच्या आंदोलनाला असाही आरोप करतो. शरद पवारांनी मराठा आरक्षण दिलं नाही, शरद पवारांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं असे जे म्हणत होते त्यांना आता शरद पवारांची आठवण झाली. का बाबा? आता म्हणतात की ते मोठं ते मार्गदर्शक आहेत आमचे. अरे सरकार तुमचं आहे ना. आणि विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना स्वतंत्र बैठक घेण्याचं कारण काय? विधिमंडळातच सांगायचं काय ते तुम्ही. त्यामुळे यांचं कारस्थान असं आहे की वाईटपणा क्रेडिट स्वतः घ्यायचं सगळं. आणि वाईटपणा जेव्हा यायला लागला, म्हणजे जेव्हा मराठी तुमच्या विरुद्ध जायला लागले आणि ओबीसी सुद्धा नाराज आहेत, अशा वेळी मग सर्व पक्षीय बैठक बोलते आणि हे जे सगळं याचं खापर आहे ते विरोधी पक्षांच्या गळ्यात टाकायचं. की विरोधी पक्षांचं असं मत होतं, आम्ही म्हटलं आणि त्यांचंही तेच मत आहे, असं करून मग आपली जबाबदारी टाळायची. तुमचं सरकार असताना सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल. त्यामुळे आता भुजबळांना पुढे करून देवेंद्र फडणवीसांच्या स्क्रिप्टवरती भुजबळ काम करतात त्याप्रमाणे. आणि हे प्रफुल्ल पटेलांशी बोलले याचा अर्थ कदाचित अमित शहांशी किंवा JP नड्डा असतील यांच्याशी यांचं बोलणं झालं असणार की हे तुम्ही अशा प्रकारे शरद पवारांना याच्यामध्ये घ्या. आता शरद पवारांनी तयारी दर्शवली की ठीक आहे मीटिंग बोलायची तर बोलूया, आपण बघूया काय ते. आता शरद पवार काय करतात ते बघा तुम्ही याचं. पण यांचं जे संपूर्ण षडयंत्र होतं त्या षडयंत्राला मात्र विरोधी पक्ष बळी पडलेले नाही आत्तापर्यंत. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये आणखीन काही मुद्दे आहेत की बघा याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत की बघा भुजबळांनी सांगितलं होतं की लोकसभा निवडणुकीपूर्वी मी राजीनामा देऊ केला होता या मराठा ओबीसीच्या प्रश्नावरती आणि ओबीसींच्या ताटातलं देता कामाने स्वतंत्र मराठा आरक्षण खुशाल असं म्हटलं, पण ते काही होत नाही म्हणून राजीनामा देऊ केला होता. आता राजीनामा द्यायला इतका उशीर का लावला भुजबळांनी? मग ते म्हणाले की नाही माझा राजीनामा स्वीकारला नाही. द्यायचा होता तर तडकाफडकी देऊन टाकायचा ना तुम्ही. या प्रश्नावरती राजीनामा का देत नाही भुजबळ? सत्ता सोडवत नाही. आणि आज ते असं म्हणाले की आम्ही मंत्री आहोत, मुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना सगळं करतं थोडंच आहे. त्यांना सुचवायचं होतं की एकनाथ शिंदेंना हा प्रश्न सोडवता आला.
आणि याचा अर्थ असंही होतो की अजितदादा आणि फडणवीसांनाही हा प्रश्न सोडवता आला नाही. मग तुमची अकार्यक्षमता, महायुती सरकार किंवा शिंदे सरकारची अकार्यक्षमता यातून दिसून येते. तुम्हाला मनोज जरांगे आणि आरक्षणाचे जे काही नेते आहेत त्यांना एकत्र आणून हा प्रश्न सोडवता आला नाही. मग हा प्रश्न सोडवण्याबाबत एक आत्मवंचना सुरू आहे. हा प्रश्न कसा सुटू शकतो? तर बघा, आता सगळे सोयऱ्यांना जर आरक्षण दिलं तर ओबीसींचा वाटा कमी होतो अशी ओबीसींना भीती वाटते. सगळेच जर मराठे ओबीसी झाले तर आम्हाला काय होणार आहे असं ओबीसींना भीती वाटते. मग या प्रश्नाचं सोल्युशन काय? या प्रश्नाचा तोडगा जो आहे तो केंद्र सरकारकडे आहे आणि केंद्र सरकारने आरक्षणाचा हिस्सा वाढवून दिला. त्यासाठी घटना दुरुस्ती केली, लोकसभेमध्ये ठराव मांडला, नवा कायदा आणला. काय जे काय करायचं असेल ते केंद्र सरकार करू शकतो. आता भुजबळ असं म्हणतात की मी राहुल गांधींशी चर्चा करायला तयार आहे, अरे मोदींशी चर्चा करायला तयार आहे. मग इतके दिवस महाविकास आघाडीचे नेते काय म्हणत होते, शरद पवार काय म्हणत होते की केंद्र सरकार हा प्रश्न सोडू शकते. मग आता तुम्हाला साक्षात्कार झालाय का हा केंद्र सरकार सोडू शकतं म्हणून? मग याच्यामध्ये शरद पवारला का होताय तुम्ही? शरद पवार याच्याबाबत काही करू शकत नाही. खरा प्रश्न जो आहे, सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी सगळ्या पक्षांची मदत होऊ शकेल, कारण सामाजिक शांतता सुद्धा आटोक्यात आणण्यामध्ये महायुती सरकारला यश आले नाही. परंतु जर केंद्र सरकारला याच्यामध्ये हे करायचं असेल हस्तक्षेप, आणि केंद्र सरकारच करू शकतं, नरेंद्र मोदी करू शकतात, पण त्यांना याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. त्यांना आपला हात वर करायचे, तुम्ही तुमचं बघा म्हणून. आणि सातत्याने म्हणजे अशोक चव्हाण जेव्हा महाविकास आघाडीत होते, आता ते काही बोलत नाही, तेव्हाही ते म्हणत होते की केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न करावेत म्हणून, केंद्र सरकारच्या कक्षेत आहेत. आता ते गप्प बसले. त्यामुळे महायुती सरकारला मराठा ओबीसी प्रश्न सोडवता आला नाही हे स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता बघा 2-3 महिने, आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत, विधानसभा निवडणूक. त्याच्या आत मराठा आणि ओबीसी आमचा DNA ओबीसी असं भाजप म्हणतोय, अजितदादांचा पक्ष मराठ्यांचा असं म्हटलं जातं, मराठ्यांचे नवे नेते एकनाथ शिंदे असं आहे. ते यांना दोघांनाही चिथावणी देऊन ध्रुवीकरण करून आपल्याला मतं मिळतील असं वाटलं होतं. ही देवेंद्र फडणवीसांची स्ट्रॅटेजी, ध्रुवीकरण करायचं, दोन्ही मतं आपल्याकडे यावेत. ती स्ट्रॅटेजी फेल गेली, पूर्णपणे फटका बसला, भाजप उताना पडला पूर्णपणे. देवेंद्र फडणवीसांना साफ अपयश आलं त्याच्यामध्ये. आता त्यांना काय करायचं आहे की विरोधी पक्षांना याच्यात गुंतून त्यांना बदनाम करायचं, आणि त्यांनी ह्या प्रश्नाची वाट लावली, मराठा ओबीसी प्रश्नाची. शांतता बिघडवली आणि त्यांच्या गळ्यात सगळं टाकायचं आणि आपल्याला नामानिराळ व्हायचं आहे आणि सत्तेमध्ये बसायचं आहे. तेव्हा या सापळ्यामध्ये विरोधी पक्ष अडकणार नाहीत अशी अपेक्षा आहे. आणि शरद पवार ती काळजी व्यवस्थित घेते. शरद पवार याच्यामधनं ती जबाबदारी सरकारची आहे, सरकारला मार्गदर्शन करतील, पण निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे असं ते म्हणते. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की हे जे सगळं आहे ते बघा, CM DCM हा वाद सोडू शकत नाही. म्हणजे CM म्हणजे मुख्यमंत्री आणि DCM म्हणजे 2 उपमुख्यमंत्री, हे सोडू शकले नाही, हे याच्यातनं स्पष्ट झालं. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की अयोध्येच्या प्रश्नामध्ये ज्यावेळी तो प्रश्न सुटत नव्हता त्यावेळी त्रयस्थ लोकांची चर्चा करण्यात आलेली होती. म्हणजे त्यामध्ये शंकराचार्य सुद्धा आलेले होते, हिंदू मुस्लिम सगळे आलेले होते त्याच्यामध्ये. आता माझ्या मते ही सर्व पक्षीय बैठक घेऊन केवळ चालणार नाही. जर शांतता प्रस्ताव, पहिलं उद्देश काय की अशांतता निर्माण झाली असेल तर वाईट आहे अतिशय, ती थांबलीच पाहिजे. मराठा आणि ओबीसी हे एकत्रच आले पाहिजेत, एकत्र पूर्वीप्रमाणे नांदले पाहिजेत. त्यासाठी त्या संघटनांच्या नेत्यांची बैठक पहिल्यांदा बोलवली पाहिजे आणि त्यांना शांत केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे भुजबळ कॅबिनेटमध्ये असताना ते कॅबिनेटमध्ये काही मांडत नाहीत का मंत्रिमंडळामध्ये? आता ही विरोधी पक्षांची जी बैठक होती आणि त्या बैठकीला शरद पवार गेले आणि शरद पवारांनी सांगितलं की
तुम्ही काय काय निर्णय घेतलेले आहेत, मनोज जरांगेशी बोलून, लक्ष्मण हाकेंशी बोलून आम्हाला काही माहिती नाही. तेव्हा हे निर्णय विरोधी पक्षांना कळवण्याची जबाबदारी सरकारची नव्हती का? आणि स्वतः भुजबळ जे बाहेर येऊन काय काय बोलत आहेत, त्यावेळी शंभूराज देसाई काय म्हणाले होते की बाहेर तुम्ही बोलू नका, मंत्रिमंडळात काय ते बोला. म्हणजे तुमच्यामध्येच ओबीसींची लाईन घेणारे भुजबळ आणि मनोज जरांगेंच्या बाजूने असणारे किंवा तटस्थ असणारे किंवा फडणवीस यांच्यासारखे मनोज जरांगेंचे विरोधक आणि मनोज जरांगे फडणवीसांवर जाम टीका करतात, अजितदादांवर टीका करतात, पण शिंदेंवरती फारशी टीका ते करत नाही. आता ते मात्र शिंद्यांसह सगळ्या सरकारवर नाराज आहेत, हे स्पष्ट आहे. याच्यामध्ये आता चेंडू हा विरोधी पक्षांच्या पोटात टोलवायचा आहे. ही देवेंद्र फडणवीस भाजपची आणि शहा नड्डा यांची स्ट्रॅटेजी, मोदींची स्ट्रॅटेजी. विरोधी पक्षांना याच्यामध्ये बदनाम करायचं, त्यांना गोवायचं, त्यांच्या डोक्यावरती सगळं खापर फोडायचं. या सापळ्यामध्ये विरोधी पक्ष अडकणार नाहीत अशी व्यवस्था त्यांनी केली असेलच किंवा करायला पाहिजे. आणि त्यांना सांगितलं पाहिजे की सरकार तुमचं आहे तेव्हा तुम्ही सगळं जबाबदारी घेतली पाहिजे. याची जी काही हे जे सगळं पातक आहे ते तुमचं आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की केंद्राने हा प्रश्न केंद्र स्तरावरती सोडवला पाहिजे, पण तुम्ही हे ऐकलं नाही. त्यामुळे जे वातावरण बिघडलं त्याला तुम्ही महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे हे अजितदादा हे सगळे जबाबदार, हे पहिल्यांदा वाजवून सांगितलं पाहिजे. आणि मग तुम्हाला जर आता सोडवता आला नाही प्रश्न म्हणून आता आम्ही मदत करतो, आता आम्ही सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही पुढाकार घेऊ. पण आरक्षणाचा प्रश्न आहे तो केंद्र सरकारशी बोलून तुम्ही सोडवा, तिथे आमची जबाबदारी नाही. सामाजिक शांतता आणि सलोख्यामध्ये मात्र आमची जबाबदारी. पण तुम्हाला सांगतो, जे छगन भुजबळ असं म्हणत होते की तेलगीच्या प्रश्नावरती माझा काही संबंध नसताना मला राजीनामा द्यायला लागला, आणि शरद पवार मात्र त्यांच्यावरती अंडरवर्ल्ड दारूच्या संबंधी आरोप होऊन त्यांनी राजीनामा दिला नव्हता. नंतर ते असं म्हणाले की भाजपवर जा 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 म्हणून हे शरद पवारांचाच त्याच्यासाठी शरद पवारांनाच जायचं होतं, पण आयत्या वेळी त्यांनी हाय खाल्ली आणि आम्हाला बदनाम केलं. असे अनेक आरोप ज्या ज्यावेळी भुजबळांनी शरद पवारांवरती केले, जिथे जिथे केले, मग नाशिकला केले, येवल्याला केले असतील, अंबडला केले असतील, बारामतीला केले असतील, त्या त्यावेळी त्यांच्या विरोधात घोषणा झाल्या छगन भुजबळांच्या विरोधात. छगन भुजबळ यांची कलंकित भ्रष्टाचारी नेता अशी प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही. छगन भुजबळ हे वेळोवेळी स्वार्थासाठी, सत्तेसाठी संधिसाधूपणा करतात आणि नाट्यपूर्ण पद्धतीने बोलायचा प्रयत्न करतात. आणि ते असं दाखवतात की मी ओबीसींचा मसीहा आहे म्हणून. पण ओबीसींमध्ये सुद्धा विशिष्ट जातींनाच त्याचा फायदा मिळाला आहे आरक्षणाचा, बाकीच्यांना फारसा फायदा मिळाला नाही असं ओबीसींमधलेच अनेक जण सांगतात. त्यामुळे छगन भुजबळ हे म्हणाले. अजून एक गोष्ट सांगतो की मी तुरुंगातून बाहेर आल्यावरती मी पवारांची साथ केली, मी काही पळून गेलो नाही असं ते म्हणाले. आणि मी तुरुंगात गेलो म्हणाले. आणि तुरुंगात मी स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुम्ही गेला होतात का? भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते म्हणून तुम्ही आत गेला होता तुम्ही तुरुंगात. आणि ते भ्रष्टाचाराचे तुमच्यावरती आरोप होते ते अत्यंत गंभीरच होते ते. आणि मग बाहेर आल्यावरती पवारांनी तुमची साथ सोडली नाही. सुप्रियाताई तुम्हाला तुरुंगात भेटायला आलेल्या होत्या आणि तुम्हाला दुसरं कोण घेणार होतं त्यावेळी? आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस एकच होती. पवारांनी तुम्हाला पगडी घातली आणि त्यावेळी तुम्हाला आठवत आहे की पगडी म्हणजे टिळकांची पगडी नाही, महात्मा फुल्यांचं जे ज्याला मुंडा असं म्हणतात ते बांधलं. पवारांनी तुमचा सन्मान केला, तेव्हा पवारांनी तुम्हाला मोठं केलं. पवारांनी तुम्हाला सगळी महत्त्वाची मंत्रिपदं दिली. पवारांनी तुम्हाला संपूर्ण वाव दिला. देशामध्ये सुद्धा तुमचं ओबीसी राजकारण करण्यासाठी पवारांची प्रेरणा होती. पवारांनी ओबीसींना पहिलं आरक्षण इथे दिलेलं आहे महाराष्ट्रात. सगळ्या देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण देण्यात आलं. शिवसेनेतनं पवारांनी तुम्हाला काँग्रेसमधनं आणलं आणि मोठे केलं. त्या पवारांच्या नावाने खडे फोडता तुम्ही. हे भयंकर आहे सगळं. त्यामुळे भुजबळांची ही तळमळ आहे ना, हे सगळं नाटक आहे. आणि याची पटकथा लिहिली आहे ती नागपूरनी लिहिलेली पटकथा स्पष्ट आहे. त्यामुळे भुजबळांच्या नाट्यमय तळमळ कळकळ त्याला कोणीही फसणार नाही. मात्र
महाराष्ट्रात सामाजिक सलोखा झालाच पाहिजे आणि त्यासाठी शरद पवार पुढाकार घेतील अशी त्यांनी तयारीसुद्धा दर्शवली आणि ते त्याच्यातनं मार्ग काढण्याचा सलोख्यासाठी प्रयत्न करतील. पण मराठा ओबीसी प्रश्न चिघळण्यासाठी मुख्यतः महायुती सरकारच जबाबदार आहे. त्याला अजितदादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस जबाबदार आहेत, हे नाकारता येणार नाही, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून विधानसभा निवडणुकीत मतदान करताना ही गोष्ट लक्षात ठेवूनच लोक मतदान करतील असं मला वाटतं. मी इथेच थांबतो. थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझं यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि मन मोकळ्या प्रतिक्रिया आपल्या व्यक्त करा. धन्यवाद.